आणि मुंबईत भाजपला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना डिवचलं। मुंबईत जय श्रीरामवाले महापौर बसवण्याची तयारी झाली असून ठाकरे बंधूंनी आता पाकिस्तानात जावं असा टोला मंत्री नितेश राणेंनी लगावला। महायुतीचे सगळेच आमचे प्रमुख नेते आज पूर्ण ह्या प्रत्येक महापालिकेमध्ये बहुतेक ठिकाणी जय श्रीरामवालाच महापौर बसण्याची पूर्ण पद्धतीने तयारी झालेली आहे। मी ह्या सगळ्या महापालिकेच्या मतदार बंधू भगिनींना मनापासून आभार मानेन की आपण एक या सगळ्या महापालिकेवर जय श्रीराम आणि आय लव महादेववाले जे काय विचाराचे जे महापौर बसवले त्यामुळे निश्चित पद्धतीने आपल्या ह्या महाराष्ट्राकडे देशाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे कोण जिहादी होते त्या सगळ्या लोकांना एक कडक संदेश आज मिळालेला आहे। मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असं म्हटलं जात होतं, मात्र आता देऊन एकत्र आले ना, दोन्ही एकत्र बसून संध्याकाळची इस्लामाबादची फ्लाईट आहे, बसायचं आणि पाकिस्तानमध्ये जायचं आणि अल्लाह अकबर म्हणत राहायचं एवढं। आणि मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना एक सल्ला दिला। जिंकण्याचा आनंद व्यक्त केला पाहिजे, पण उन्माद वाटेल असं वाटू नये असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलंय। जिंकण्याचा आनंद आपण व्यक्त केला पाहिजे, पण कुठल्याही परिस्थितीत आपला आनंद हा कोणाला उन्माद वाटेल असा प्रकारे आपण ते करू नये। मला वाटते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ठाकरे आणि राणे हा एक इतिहास आहे, त्याच्यामुळे कधीकधी काही गोष्टी जेव्हा अभिव्यक्त होतात तर त्याला एक पार्श्वभूमी असते, ती पार्श्वभूमी त्याला आहे। पण मला असं वाटतं की विजयाचा उन्माद कोणीच करू नये। मी मगाशी देखील आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे की इतका सुंदर विजय मिळालेला आहे, याचा आनंद जरूर मनवा, पण त्याचा उन्माद करू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।